बातमी आपण बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहणार आहोत। सलीम कुत्ता पार्टी प्रकरणी आता बडगुजर यांच्यानंतर आणखी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सुधाकर बडगुजर यांच्यानंतर आता व्यंकटेश मोरेवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। व्यंकटेश मोरे भाजप पदाधिकारी असल्याची माहिती मिळते। बेकायदेशीर कृत्य केल्याच्या कलमान्वये नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। आपले नाशिकचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ सध्या आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, बडगुजर यांच्यानंतर आता व्यंकटेश मोरेवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळते, काय सांगता येईल याबद्दल? कालच सुधाकर बडगुजर यांच्यावरती नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी जो आहे त्याच्यासोबत सुधाकर बडगुजर यांचा व्हिडिओ हिवाळी अधिवेशनामध्ये नितेश राणे आणि आशिष शेलार यांनी दाखवला होता आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू होती। या सगळ्या चौकशीअंती अखेर काल बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता आणि हा गुन्हा दाखल होता सुधाकर बडगुजर आणि संजय राऊत या दोघांनीही सरकारवरती टीका केली होती। या प्रकरणामध्ये या व्हिडिओमध्ये भारतीय जनता पार्टीचे देखील काही पदाधिकारी दिसत असताना त्यांच्यावर गुन्हा न दाखल करता केवळ सूडबुद्धीने आणि राजकीय सुडापोटी अशा पद्धतीने सुधाकर बडगुजर यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। अशा प्रकारचा आरोप काल संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला होता। या पत्रकार परिषदेनंतर अखेर नाशिक पोलिसांनी देखील पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या कामगार मोर्चाचा एक पदाधिकारी असलेला व्यंकटेश मोरेवरती या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। सुधाकर बडगुजर ज्या सलीम कुत्ता सोबत डान्स करताना दिसून आले होते त्याच पार्टीमध्ये व्यंकटेश मोरे देखील उपस्थित होता। व्यंकटेश मोरेचे देखील फोटो आणि व्हिडिओ शिवसेनेच्या अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी समोर आणले होते आणि या प्रकरणामध्ये भाजपचा देखील कसा संबंध आहे हे देखील दाखवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं करण्यात आला होता। मात्र कालपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता। मात्र संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर नाशिक पोलिसांनी व्यंकटेश मोरेच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। जो गुन्हा सुधाकर बडगुजरांच्या विरोधामध्ये दाखल करण्यात आलेला आहे तोच गुन्हा व्यंकटेश मोरेवरती दाखल करण्यात आलेला आहे। व्यंकटेश मोरे हा भारतीय जनता पार्टीच्या कामगार आघाडीचा पदाधिकारी आहे, तर तो सराईत गुन्हेगार देखील आहे। त्याच्यावर खुनाचा प्रयत्न अशा प्रकारचे गंभीर गुन्हे देखील दाखल आहेत आणि अशा पद्धतीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या पदाधिकाऱ्यावरती आज पुन्हा एकदा नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवरती अडचण निर्माण झाली आहे त्याच पद्धतीने आता भाजपच्या या पदाधिकाऱ्याच्या अडचणीमध्ये देखील वाढ झाली आहे। ठीक आहे लक्ष्मण, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल।